नमस्कार. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज सामनाच्या अग्रलेखातून अखंड भारत नाही तर अखंड भाषण अशा पद्धतीचं म्हणत पगारी नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. खरं तर ज्यांचं मन विखंड झालेलं आहे त्यांना अखंड भारत कळणार नाही. जे पाकिस्तान धार्जिणी भूमिका घेत आहेत त्यांना अखंड भारत कळणार नाही. ज्यांच्या हृदयामध्ये पाकिस्तान आहे अशा पगारी नेते संजय राऊत यांना अखंड भारताचं स्वप्न कळणार नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना संजय राऊत यांनी 10 वेळा विचार करायला हवा. अखंड भारत व्हावा, अखंड भारत तातडीनं व्हावा हे स्वप्न प्रत्येक भारतीयाचं आहे आणि त्याचा अभिमान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आहे. संजय राऊत, तुम्ही सातत्यानं अखंड पाकिस्तानची भाषा करतायत. तुम्ही पाकिस्तानचा उदो करण्याचं काम सातत्यानं करतायत. त्यामुळे तुम्हाला अखंड भारताबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भारतीय जनता पार्टी सातत्यानं अखंड भारत व्हावा यासाठी प्रयत्न करते आणि त्यासाठी आम्ही मैदानावर लढतोय. तुम्ही फक्त सामनामधून संपादकीय लिहून अशा पद्धतीची वायफळ बडबड करत आहात. खरं तर तुम्हाला अखंड भारताबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. जेव्हा आमचे गृहमंत्री अमितभाई शहा यांनी 370 कलम हटवलं त्यावेळेला साधं अभिनंदन करावं तुम्हाला वाटलं नाही आणि 370 कलम हटवलं हे अखंड भारताच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये अखंड भारताचं स्वप्न जे हजारो वर्षांपासून आपल्या सगळ्यांनी बघितलेलं आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेल्या 100 वर्षात त्यासाठी लढा देतोय, ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न याच सरकारमध्ये होईल हे संजय राऊत यांना मला सांगायचंय. पगारी नेते संजय राऊत हे पाकिस्तानची भूमिका घेत आहेत. त्यांना निशान ए पाकिस्तान मिळावा, पाकिस्तानचा सर्वोच्च नागरिक सन्मान मिळावा यासाठी अशा पद्धतीनं पाकिस्तान धार्जिणी भूमिका, पाकिस्तानच्या समर्थनात अग्रलेख लिहिण्याचं काम संजय राऊत यांच्या माध्यमातून सुरू आहे. तुम्ही कितीही पाकिस्तानच्या बाजूने असे अग्रलेख लिहा, त्याचा लोकांवर काहीही परिणाम होणार नाही. तुम्ही पाकिस्तान धार्जिणे आहात, तुम्ही पाकिस्तानची प्रवक्तेगिरी करतायत हे वेळोवेळी सिद्ध होतंय आणि आजचा अग्रलेख त्याचाच उत्तम नमुना आहे. कारण तुम्ही अग्रलेखातून अखंड भारतावर टीका करताय. खरं तर याआधी गोव्यामध्ये संजय राऊत यांनी निवडणूक लढवली होती. गोव्यामध्ये उभाटा गटाला मोठा भोपळा मिळाला. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये उभाटा गटानं निवडणूक लढली होती. त्यावेळेला उभाटा गटाला आणि संजय राऊत यांना मोठा भोपळा मिळाला. आता देखील माझं त्यांना विचारायचंय की बिहारमध्ये संजय राऊत आणि उभाटा गट किती जागा लढणार आहेत? बिहारमध्ये उभाटा गट निवडणूक लढणार आहे का? बिहारमध्ये त्यांच्यात हिम्मत असेल, त्यांच्यात दम असेल तर बिहारमध्ये जाऊन निवडणूक लढा. बिहारमध्ये देखील तुम्हाला भोपळा मिळल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही काय म्हणतायत की बिहारमधल्या मतदारांना विकत घेतलं जातंय, महाराष्ट्रातल्या मतदारांना तुम्ही विकत घेतलं होतं असा देखील आरोप करतायत. तुम्ही अशा पद्धतीनं लाडक्या बहिणींचा अपमान करतायत, बिहारच्या मतदारांचा अपमान करतायत. विधानसभेला तुम्ही महाराष्ट्राच्या मतदारांचा अपमान केला होता आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या मतदारांनी तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली. 90 जागा तुम्ही महाराष्ट्रात लढल्या, तुम्हाला 20 जागा निवडून आणता आल्या नाहीत. आता बिहारमध्ये 283 जागा आहेत. त्यापैकी उभाटा गट किती जागा लढणार आहेत आणि किती जागेवर उभाटा गटाचं डिपॉझिट जप्त होणार हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल. बिहारमध्ये देखील संजय राऊत आणि उभाटा गटाला मोठा भोपळा मिळाल्याशिवाय राहणार नाही. सातत्यानं मतदारांचा अपमान करायचा,
सातत्यानं लाडक्या बहिणींना पगारी मतदार म्हणून लाडक्या बहिणींचा अपमान करायचा हे पगारी नेते संजय राऊत सातत्यानं करतायत। याआधी देखील दसरा मेळाव्यात उद्धवजी ठाकरे यांनी अशाच पद्धतीनं मतदारांना पगारी मतदार म्हणून, लाडक्या बहिणींना पगारी मतदार म्हणून त्यांचा अपमान करण्याचं काम केलं होतं। आता देखील अशाच पद्धतीनं अपमान करण्याचं काम केलं जातंय आणि ज्या पद्धतीनं हे सगळं सुरू आहे, ज्या पद्धतीनं अपमान करण्याचं काम सुरू आहे, अशा पद्धतीनं जर का अपमान केला तर मतदार त्यांना तुमची जागा दाखवल्याशिवाय राहत नाही। बघा, उद्धवजी ठाकरे काय म्हणतात की 80 कोटी लोकांना तुम्ही मोफत राशन देताय। 80 कोटी लोकांचा अपमान करण्याचं काम उद्धवजी ठाकरे तुम्ही करतायत। आमच्या लाडक्या बहिणी ज्या स्वतःच्या पायावर 1,500 रुपये महिन्याला मिळून स्वतःचा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतायत, स्वाभिमानानं जगण्याचा प्रयत्न करतायत, त्या लाडक्या बहिणींचा स्वाभिमानाला ठेच पोहोचवण्याचं काम उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत सातत्यानं करतायत। त्यांचा पगारी म्हणून जर का तुम्ही अपमान करणार असाल तर महाराष्ट्रात तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली, पण येणाऱ्या महापालिका निवडणुकीत देखील या आमच्या लाडक्या बहिणी तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत। खरं तर मनसे आणि उभाटा गटाची युती झाली किंवा नाही झाली त्याचा भारतीय जनता पार्टीवर काहीही परिणाम होणार नाही। खरं तर सन्माननीय राज ठाकरे सातत्यानं हिंदुत्ववादाची भूमिका मांडत असतात। त्यांनी भोंग्या विरोधात आंदोलन केलं होतं। उद्धवजी ठाकरे यांना हे हिंदुत्ववाद चालणार आहे का? उद्धवजी ठाकरे यांना भोंग्या विरोधातील राज ठाकरे यांची भूमिका मान्य होणार आहे का? ज्या पद्धतीनं हिरव्या पिल्लावळीचा उदो उदो करण्याचं काम उभाटा गटाकडनं केलं जातंय आणि जे राज ठाकरे हिंदुत्वाची प्रखर भूमिका घेत आहेत, या दोघांची युती होईल असं आम्हाला वाटत नाही। आणि जरी झाली तरी उद्धवजी ठाकरे हे हिंदुत्ववादाच्या अजेंड्यावर येणार आहेत का? दाढ्या कुरवळण्याचं काम, खानाला महापौर करण्याचं धोरण उभाटा गटाचं आहे। अशा पद्धतीनं खानाला महापौर करत असताना राज ठाकरे यांना तुम्ही सोबत कसे घ्याल आणि राज ठाकरे यांचं हिंदुत्व तुम्हाला मान्य होईल का? याचं उत्तर आधी उद्धवजी ठाकरे यांनी दिलं पाहिजे। खरं तर यांची गटबाजी सुरू झालेली आहे। मनसेला सोबत घेणार म्हटलं की काँग्रेसच्या पोटामध्ये दुखायला लागलंय। काँग्रेसला माहित आहे की मनसे हा आक्रमक हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि अशा पद्धतीचा आक्रमक हिंदुत्ववादी पक्ष महाविकास आघाडीमध्ये आला तर आपल्या दाढ्या कुरवळणाऱ्याचं जे मतदान आहे ते मतदान आपल्याला मिळणार नाही। अफजल खानाचे जे वंशज पिल्लावळ आहे त्यांचं मतदान आपल्याला मिळणार नाही। त्यामुळे काँग्रेसला देखील मनसे आपल्या सोबत नको। आता उद्धवजी ठाकरे काँग्रेसला दूर ठेवतील का? उद्धवजी ठाकरे काँग्रेसला सोडून देतील का? कारण बघा, यांच्या तिन्ही पक्षाची जेव्हा आघाडी झाली होती तेव्हा यांची आघाडी वैचारिक नव्हती। यांची आघाडी फक्त देवाभाऊंच्या पाठीत खंजीर खुपसायचा, भाजपच्या पाठीत खंजीर खुपसायचा, एवढ्यासाठीच 2019ला महाविकास आघाडीची स्थापना झाली होती। हे नकली चाणक्य संजय राऊत यांनी ही महाविकास आघाडी एकत्र करण्यासाठी प्रयत्न केला होता, परंतु महाराष्ट्रातल्या जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीत या महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवून दिली। आता देखील हर्षवर्धन सपकाळ म्हणतायत की आम्हाला तिसऱ्या भिडूची गरज नाही। कदाचित उद्धवजी ठाकरे हर्षवर्धन सपकाळ यांना लात मारतील, कारण आता आम्हाला राज ठाकरे जवळ आल्यानंतर काँग्रेस नको, अशा पद्धतीनं काँग्रेसला लात मारण्याचं काम उद्धवजी ठाकरे यांच्याकडनं होईल। याआधी देखील उद्धवजी ठाकरे हे स्वार्थासाठी आपल्या जुन्या मित्राला सोडून देतात, हे महाराष्ट्रानं बघितलंय। त्यामुळे आता देखील अशा पद्धतीनं काँग्रेसला लात मारण्याला उद्धवजी ठाकरे अजिबात कमी करणार नाहीत, कारण त्यांना वाटतंय की मनसे सोबत आल्यानंतर आपला फायदा होईल। परंतु मुंबईकरांनं एक निश्चित केलेलं आहे की मुंबई असेल किंवा महाराष्ट्रातल्या सर्व महापालिका, जिल्हा परिषद असतील, या सर्व महापालिका जिल्हा परिषदेमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार यांच्या महायुतीला साथ मिळणार आहे आणि मुंबईवर भगवा फडकणार आहे।
निश्चितपणे लाथाळ्या काय, एकमेकांचे पाय खेचण्याचं काम सुरू आहे, एकमेकांना लाथा मारण्याचं काम सुरू आहे आणि ही सुरुवात आहे. आगे आगे देखो होता है क्या. हे जेव्हा 4 जण 3 जण एकमेकांना शीट शेअरिंग करायला लागतील, एकमेकांसोबत बसायला लागतील, जेव्हा राज ठाकरे हिंदुत्वाचा मुद्दा मांडतील, राज ठाकरे निवडणुकीमध्ये भोंग्याचा मुद्दा मांडतील, राज ठाकरे ज्या पद्धतीनं याकूब मेननच्या कबरीवर ज्यांनी सुशोभीकरण केलं होतं त्याच्यावर टीका करतील, तेव्हा यांच्या लाथाळ्या अजून समोर येतील. ये तो सुरुवात है, आगे आगे देखो होता है क्या. अजिबात गरज नाही, अदृश्य शक्तीची तर अजिबात गरज नाही. यांची एकमेकांना पाडण्यामध्ये शक्ती जाणार आहे. तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीला बघितलं, यांच्या मागे कुठलीही अदृश्य शक्ती नव्हती. यांच्या मागे एकमेकांच्या लाथाळ्या, एकमेकांची बंडाळी हेच कारणीभूत आहे. कारण यांचं धोरण काहीच नाहीये. यांचं एकमेव धोरण आहे की सत्ता मिळवणं, वाटेल त्या पद्धतीनं सत्ता मिळवणं, एवढंच महाविकास आघाडीचं धोरण आहे. आणि त्या धोरणाला नाकारण्याचं काम कुठलेही वैचारिक अजेंडा नसताना काँग्रेस आणि उभाटा गट एकत्र आलं. आता उभाटा गटानं तर स्वतःला काँग्रेसच्या दावणीला बांधून घेतलेलं आहे. आता ते राज ठाकरेंसोबत जातात का हे बघावं लागेल. संजय राऊतांनी संविधानाच्या गप्पा करू नयेत. संविधान हे भारतीय जनता पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना प्रिय आहे. संविधानाची हत्या जर का कुणाच्या काळामध्ये झाली असेल तर ती काँग्रेसच्या काळामध्ये झाली होती. एकदा दोनदा नाही तर 100 वेळा संविधानाची मोडतोड करण्याचं काम, संविधान बदलण्याचं पाप कोणी केलं होतं तर काँग्रेस सरकारने केलं होतं. भारतीय जनता पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे संविधानानुसार काम करतात आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. संजय राऊत, तुम्हाला संविधानाचा इतकाच पुळका असेल तर इंदिरा गांधींचा निषेध करण्याची हिम्मत दाखवा. ज्या पद्धतीनं संविधानावर बंदी घालून, संविधान लॉकअप मध्ये टाकून या देशामध्ये आणीबाणी लादण्याचं काम इंदिरा गांधींनी केलं होतं. संविधान पायदळी तोडवण्याचं काम इंदिरा गांधी यांनी केलं होतं. त्याबद्दल संजय राऊत यांनी एखादा सामनातून अग्रलेख लिहावा. कशाबद्दल? खरं लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही हे वारंवार सरकारनं स्पष्ट केलेलं आहे. याआधी देखील विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीनं अशाच पद्धतीनं लाडकी बहीण योजना बंद करणार, लाडकी बहीण योजना बंद करणार अशी कॅसेट वाजवली होती. आपण बघतो की जवळपास 8 महिने झाले महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होऊन अजून देखील लाडक्या बहिणीचे पैसे सुरू आहेत. आणि जोपर्यंत आपले सन्माननीय देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत जनहिताची कुठलीही योजना, लाडकी बहीण योजना असेल किंवा आणखी कुठलीही योजना असेल, बंद पडणार नाही. लाडक्या बहिणींसोबत, लाडक्या बहिणींना आधार देण्याचं काम, त्यांना स्वाभिमानानं पायावर उभं करण्याचं काम हे देवाभाऊ सातत्यानं करतायत. त्यामुळे अशा पद्धतीची कुठलीही योजना बंद पडणार नाही. मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी याआधीच जाहीर केलं होतं की दिवाळीच्या पूर्वी ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय अशा प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरघोस मदत दिली जाईल. आज कॅबिनेटची बैठक आहे. याआधी देखील 2,500 कोटीचा पहिला हप्ता आपण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलेला आहे. आज देखील अशाच पद्धतीची भरघोस मदत आमच्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. जे शेतकरी संकटग्रस्त आहेत त्या शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम, त्यांना पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं काम हे देवाभाऊ आणि महायुतीचं सरकार निश्चितपणे करेल. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर त्याबद्दल आनंदाची बातमी आपल्या शेतकऱ्यांना मिळेल आणि दिवाळीच्या पूर्वी प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत पोहोचवण्याचं काम राज्य सरकारच्या वतीनं केले जाईल. जे बांधावर जाऊन माझ्या हातात काही नाही, मी काही देऊ शकत नाही असं म्हणत होते, त्यांच्यासाठी ही सनसनीत चपराक असेल.
सरन्यायाधीश माननीय श्री भूषणजी गवई यांच्यावर ज्या पद्धतीनं अशा हल्ला झाला त्या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो। या देश घटनेने चालतो, हा देश संविधानाने चालतो। अशा पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर एखादा व्यक्ती हल्ला करत असेल तर त्याच्यावर तातडीनं कारवाई झाली पाहिजे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी स्वतः या घटनेकडे लक्ष देऊन आहेत आणि तातडीनं कारवाई केली जाईल। अशा प्रवृत्तीचा वारंवार निषेध आम्ही करतो, याचं कुणीही समर्थन करत नाही। अशा पद्धतीचे भ्याड हल्ले जो कोणी करतायत त्यांना जशास तशी शिक्षा दिली जाईल। नाही, त्यात केंद्र सरकार त्याची योग्य ती चौकशी करेल। त्यामध्ये कुठले काही धागेदोरे आहेत का, त्यामागे षडयंत्र कोणाचं आहे का, निश्चितपणे केंद्र सरकार सक्षम आहे, त्याबद्दल योग्य ती चौकशी केली जाईल। महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळेमध्ये पर्यायी म्हणून उर्दू शिकवण्याची काहीही गरज नाही। महाराष्ट्रामध्ये मराठीच चालणार, मराठीची सक्ती आहे। पहिलीपासून मराठी आहे आणि इथला मराठीचा स्वाभिमान, मराठीचाच अभिमान इथं शिकवला जाईल। इतर कुठल्याही अशा पद्धतीच्या उर्दूच्या भाषेचा आग्रह इथं चालणार नाही। मराठीचा आग्रह आहे, मराठी सोबत आपण हिंदी देखील शिकवतोय आणि पहिलीपासून इंग्रजी देखील आहे। अजिबात समर्थन नाही।